पोलीस स्टेशन पिपलीबुर्गी हद्दीत माओवादी असल्याचा भासून बॅनर आणि पत्रके टाकून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केली अटक। गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आलेला आहे। गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही माओवादी शिल्लक नाही। गेल्या काही काळात गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं सातत्यानं अभियान राबवण्यात येऊन ऑपरेशन अंतिम प्रहार यांच्या माध्यमातून विशेष शोध मोहीम राबवून गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद्यांची दहशत संपुष्टात आणली आहे। दिनांक 12/7/2026 रोजी काही अज्ञात व्यक्तींकडून माओवादी असल्याचं भासून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन पिपलीबुर्गी हद्दीत पत्रके आणि बॅनर लावण्यात आले होते। मात्र गडचिरोली पोलीस दलाने सदर दहशत निर्माण करणाऱ्या 2 व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आणि याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की दिनांक 12/7/2026 रोजी पोलीस स्टेशन पिपलीबुर्गीपासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर जिजावंडी टोलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यापूर्वी डाव्या बाजूला असणाऱ्या गावाच्या दिशादर्शक फलकाच्या खालील बाजूस असणाऱ्या लोखंडी अँगलला एक लाल रंगाचे कापडी बॅनर तसेच त्याच्या जवळ जमिनीवर दगडाखाली एक आणि बाजूला एक असे पांढऱ्या रंगाचे कागदी पोस्टर मिळून आले। सदर पोस्टर आणि बॅनरवर नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने मजकूर लिहिण्यात आला होता। सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांच्या आदेशान्वये आरोपींचा शोध घेण्याकामी तपास सुरू करण्यात आलेला आहे। यावरून दिनांक 14/7/2026 रोजी पोलीस स्टेशन पिपलीबुर्गी येथे अपक्रमांक 1/2026 कलम 353(1)(ब) 189(2) 190 61(2) भारतीय न्याय संहिता कलम 10, 13, 20, 39 बेकायदा कृत्य अधिव कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्याकामी शोध मोहीम राबवण्यात आली। सदर तपासादरम्यान तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे इसम नामे शिवा अनिल मिस्त्री वय वर्ष 48 राहणार तरुणनगर तालुका पाखांजूर जिल्हा कांकेर छत्तीसगड 2 रोहित रणजित मल्लिक वय वर्ष 25 राहणार वटेली तालुका एलतापल्ली जिल्हा गडचिरोली यांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने माओवादी असल्याचे भासून सदर पत्रके आणि बॅनर लावल्याचे निष्पन्न झाले आणि यावरून गडचिरोली पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी सदर कारवाईत सहभागी अधिकारी आणि अंमलदार यांचे कौतुक केले असून नागरिकांना आवाहन केलं आहे की नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये तसेच या प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होऊ नये। या प्रकारे कोणीही नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक यांनी म्हटलं आहे। गडचिरोली संवाददाता आसिफ कुरेशी।